लोकशाहीवर विश्वास न ठेवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणार नाही, हे शरद पवारांचं वक्तव्य सध्या व्हायरल होते. पण व्हायरल होण्यामागचं कारण मात्र वेगळे. मतचोरीचा आरोप लावत लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना पाठिंबा न देण्याची भाषा करणाऱ्या पवारांचा बनावट मतदार घडवून आणण्याचा इतिहास आहे, या शीर्षकाखाली पवारांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यात पवार बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा असं म्हणताना दिसत आहेत. काय आहे या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? काय म्हणाले होते पवार आणि नेमका आत्ताच हा व्हिडिओ व्हायरल का झालाय? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सध्या देशभरात राहुल गांधींनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करून मोर्चे काढत रान उठवले. त्यात इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते असलेल्या पवारांनी सुद्धा सरकार विरोधी भूमिका घेतली. पण अशात पवारांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 23 मार्च 2014 ला आयोजित माथाडी कामगारांच्या एका मेळाव्यातला. 17 तारखेला साताऱ्यात मतदान करा आणि 24 तारखेला मुंबईत मतदान करा, पण बोटावरची शाई पुसायला मात्र विसरू नका, असं म्हणत लोकांना 2 ठिकाणी मतदान करण्याचं खुलेआम आवाहन पवारांनी केलं होतं. तर झालं असं की 2014 ची लोकसभा निवडणूक 5 टप्प्यात झाली होती. त्यात सातारा आणि मुंबईचं मतदान वेगवेगळ्या टप्प्यात होतं. याचाच फायदा घ्या आणि दोन्ही ठिकाणी मतदान करा, हा सल्ला स्वतः पवारांनीच लोकांना देत मतांची चोरी लपवण्याची चोरवाट लोकांना दाखवली होती. त्यांच्या ह्या विधानानंतर त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं तंबी देत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपण ज्येष्ठ नेते आहात आणि एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात, त्यामुळे बोलताना आणि आचरणातून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घ्यावी, असं आयोगानं म्हटलं होतं. त्यानंतर पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं, पण निवडणूक आयोगाला ते समाधानकारक वाटलं नाही. त्याबद्दल पवारांनी नंतर खेद व्यक्त केल्यानं नंतर पुढं कारवाई न करता हे प्रकरण आयोगानं फक्त दम देऊन मिटवलं होतं. पण पवारांचं हे विधान लोकशाहीला पायाखाली तुडवणारं होतं, असं दिव्य मराठीच्या अकथित या लेखात म्हटलंय. सोबतच 2014 मध्येच तेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून बोगस मतदान होऊ दिलं होतं. पण आता काकांच्या बाजूने कोणतंही बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेणार, असा एका भाषणात त्यांनी खुलासा केला होता. त्यानंतरच पवारांनी हे विधान केल्याचं दिव्य मराठीने म्हटलंय. 2014 ला मोदींच्या लाटेत एनडीएचा फॉर्म तगडा होता. काँग्रेस आणि मित्रपक्षाला या निवडणुकीत खूप जोर लावावा लागला होता. पवारांसह सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली होती. जिंकण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याची तयारी त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी दाखवली होती. प्रत्येक मतदारसंघावर विशेष लक्ष देणं सुरू होतं. यात मुंबईत दरवर्षी मतदानाची टक्केवारी कमी असते, त्यामुळे पवारांनी तिथल्या मतदारांना दोन्ही ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे सुरू केल्यानंतर पवारांनी राहुल गांधींना पाठिंबा देत, विधानसभेच्या निवडणुकीआधी मला 2 जण भेटले होते. ते म्हणाले होते की आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देऊ. मी त्यांना राहुल गांधींना भेटवलं होतं. मला त्यांचे नाव आणि पत्ता माहीत नाही, असं म्हणत पवारांनी खळबळ माजवली होती. पण इथं प्रश्न उपस्थित होतोय की एवढ्या संवेदनशील आणि लोकशाहीला मारक असणाऱ्या या स्कीम बद्दल शरद पवारांनी निवडणूक आयोगाला किंवा पोलिसांना का सांगितलं नाही? त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात का दिलं नाही? उलट त्यांना घेऊन पवार राहुल गांधींकडे का गेले? त्या दोघांना राहुल गांधींकडे घेऊन जाणाऱ्या पवारांना त्यांची नावं आणि पत्ताही माहीत असू नये, हे नवलच आहे. या सगळ्यावरून आता सामान्यांना अनेक प्रश्न पडायला लागलेत. पवारांचा तो व्हिडिओ खरा आहे का? पवारांनी खरंच मतदारांना मतचोरीची पळवाट दाखवली होती का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.